नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 14 ऑगस्ट संध्याकाळी JNMची सीट मॅट्रिक्स आलेली आहे. त्यामध्ये प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड सेकंडसाठी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सीट मॅट्रिक्समध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी जागा उपलब्ध आहे का, किंवा एकंदरीत ह्या 24 हॉस्पिटलमध्ये एकंदरीत तुम्हाला जागा अवेलेबल आहे का नाही, याची सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आणि त्यानंतर सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हर्च्युअल वॅकन्सी कोणत्या आणि नॉर्मल सीट मॅट्रिक्स मधील वॅकन्सी कोणत्या याबाबत सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना तोच प्रश्न पडलेला असेल की या दोघांमधील फरक काय आहे, आणि आपण जर व्हर्च्युअल वॅकन्सीवरती सीट अप्लाय केली तर तुम्हाला कॅप राऊंडमध्ये तो नंबर लागू शकतो का नाही. एकंदरीत तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये JNMचे 24 कॉलेज आहे. त्यामध्ये तुम्हाला शो होत असेल की पहिल्या कॉलेजचं जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये पहिलं कॉलेज बघा, सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल ठाणे. तर यामध्ये SC साठी 1, ST साठी 2, VJ साठी 1, NT1 NT2 NT3 साठी जागा नाही आहे, OBC साठी 1, SC BC साठी 2, EWS साठी 2 आणि ओपन साठी 6 जागा एकंदरीत राखीव ठेवण्यात आलेल्या आहे आणि PWD कोट्यासाठी 2. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, 21 जागा ज्या आहे सिव्हिल सेंटर हॉस्पिटलमध्ये भरायच्या राहिलेल्या आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हे 24 जे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये एकंदरीत 20 ते 22, 18 ते 24 या दरम्यानच कॉलेजच्या जे सीट आहे ह्या वॅकंट राहिलेल्या आहे. आता येऊया आपण मुख्य प्रश्नावरती की व्हर्च्युअल सीट म्हणजे काय आणि नॉर्मल सीट म्हणजे काय. बघा, त्यामध्ये MS नर्सिंग CETने एक वेगळी PDF पब्लिश केलेली आहे. त्यामध्ये डायरेक्ट त्यांनी सांगितलेले आहे की या हॉस्पिटलला किंवा या कॉलेजला एवढ्या व्हर्च्युअल सीट अवेलेबल आहे. त्याचं सुद्धा आपण एकदा बघून घेऊया. त्या अगोदर तुम्हाला एखाद्या कॉलेजचं एक्झाम्पल घेऊन त्या कॉलेजची व्हर्च्युअल सीट कोणती आहे आणि नॉर्मल सीट कोणती आहे याचं आपण उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ जर आपण एखादं कॉलेज पकडलं, जसं आता तुम्हाला 7 नंबरचं जे कॉलेज दिसत असेल सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल जळगाव, त्यामध्ये एकंदरीत तुम्हाला पुढे बघलं तर 21 सीट ह्या वॅकंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल वॅकन्सी किंवा व्हर्च्युअल सीट म्हणजे काय आता एकदा समजून घेऊ. आपण जळगावचं एक्झाम्पल घेतलं, सिव्हिल हॉस्पिटल जळगावमध्ये एकंदरीत एक व्हर्च्युअल सीट उपलब्ध आहे. तर व्हर्च्युअल सीटचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. बघा, व्हर्च्युअल सीट म्हणजे काय की ही अशी सीट आहे की जे कॅप राऊंड 1 मध्ये विद्यार्थी जळगाव सिव्हिलला लागलेले होते त्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट ऑप्शन भरून त्या कॉलेजला जॉईनिंग करून ती सीट ऑक्युपाय केलेली आहे. एकंदरीत ते कॅप राऊंडसाठी इलिजिबल तर आहेत, परंतु त्यांच्या नावाने कॅप राऊंड 1 मध्ये असणारं हे सिव्हिल हॉस्पिटल जळगाव आहे, त्यांच्या नावावरती ते कॉलेजची सीट उपलब्ध आहे. एकंदरीत जर त्यांना कॅप राऊंड सेकंड मध्ये नंबर लागला नाही तर कॅप राऊंड 1 मध्ये त्यांच्या जवळ असणारं जे जळगाव सिव्हिलचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागणे 100% आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कॉलेज कोड किंवा प्रेफरन्स कोड भरताना याबाबत माहिती असणे अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आता तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल नर्सिंग ट्रेनिंग सेंटर सिव्हिल हॉस्पिटल जळगावमध्ये सिरियल नंबरमध्ये JNM फॅकल्टीसाठी OBC एका कॅन्डिडेटने एक सीट राखीव करून ठेवलेली आहे. जर या विद्यार्थ्याला कॅप राऊंड सेकंडसाठी चांगला कॉलेज मिळालं नाही, नक्कीच हा विद्यार्थी काय करेल, परत जळगाव सिव्हिलला येईल आणि त्याचं ॲडमिशन कन्फर्म करून टाकेल स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून. तर एकंदरीत तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या व्हर्च्युअल सीट आणि नॉर्मल सीटचा क्रॉस एक्झामिनेशन करून नंतरच कॅप राऊंडमध्ये फॉर्म फिलअप करा. उदाहरणार्थ आणखी एक एक्झाम्पल घेऊया. रत्नागिरी हॉस्पिटलमध्ये एकंदरीत 5 व्हर्च्युअल सीट उपलब्ध आहे. यामध्ये SC, ओपन, NTD, NTC आणि मेल SC. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज रत्नागिरीमध्ये टोटल सीट किती अवेलेबल आहेत त्यामधून या कॅटेगरीचे सीट वजा करा आणि त्यानंतरच तुम्हाला जो ॲक्च्युअल आकडा आहे तो समजून जाईल. बघा, तुम्हाला रिस्क जर घेणं असेल तर नक्की तुम्ही प्रॉपर टोटल आकड्यावरती रिस्क घेऊन तुम्ही अप्लाय करू शकता. एकंदरीत आता जर रत्नागिरी हॉस्पिटलमध्ये किंवा कॉलेजमध्ये SC साठी फक्त एकच जागा राखीव असेल तर ते व्हर्च्युअल जर जागा असेल, जर त्या विद्यार्थ्याने त्या व्हर्च्युअल जागेवरती अप्लाय केला किंवा त्या कॉलेज कोड टाकला तर काय होईल, ज्या विद्यार्थ्याला SC कॅटेगरीमधून कॅप राऊंड 1 मध्ये रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नंबर लागलेला होता, जर त्याने ते कॉलेज चूज न करता त्याला कॅप राऊंड सेकंड मध्ये चांगलं कॉलेज लागलेलं असेल तर तो काय करेल, कॅप राऊंड 1 मधलं ते कॉलेज आहे ते ॲडमिशन कॅन्सल करून ती जागा आहे ती नक्कीच ज्या विद्यार्थ्यांनी तिथं अप्लाय केलेला असेल त्या विद्यार्थ्याला ती लागू शकते.
तर हा रिस्कचा गेम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळायला पाहिजे नक्की तुम्ही कॉलेज कोड टाकताना तुम्हाला वॅकन्सी सीट असो किंवा नॉर्मल सीट असो याचं क्रॉस एक्झामिनेशन करूनच कॉलेज कोड प्रेफरन्स टाका. याबाबत आणखी सविस्तर माहिती हवी असल्यास तर नक्की आमच्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा. ठीक आहे, त्यामध्ये मी व्हर्च्युअल वॅकन्सी आणि हे नॉर्मल सीट आहे लाईव्ह सेशनद्वारे तुम्हाला समजून आणखी सांगण्याचा प्रयत्न करेल. एकंदरीत तुमचा जो डाऊट आहे यामध्ये एकच क्लिअर व्हायला पाहिजे. बघा, व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे की या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड सेकंडसाठी खेळण्यासाठी त्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये ते कॉलेज पक्क करून ठेवलेलं आहे, म्हणून ती जागा ऑक्युपाईड आहे. आणि नॉर्मल सीट म्हणजे की एकंदरीत ही जागा सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे 2 मेन डिफरन्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हर्च्युअल सीट जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला रिस्क अशी आहे की जर त्या विद्यार्थ्याला कॅपराऊंड सेकंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं नाही तर तो काय करेल, तो पहिल्या मिळालेल्या कॉलेजवरती परत त्याचा दावा दाखवू शकतो, म्हणजे एकंदरीत त्यांचं ॲडमिशन झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची नोंद हेच ठेवणं आहे की तुम्हाला कॉलेज कोड टाकताना या गोष्टीचे जे काही परिणाम आहे ते ध्यानात ठेवूनच कॉलेज कोड टाकणे आहे. एकंदरीत हे कन्फ्युजन तुमचं सॉल्व्ह झालं असल्यास नक्की तुमच्या इतर JNMच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण यावरूनच तुमचा कॉलेज कोड किंवा तुम्हाला कॉलेज लागू शकते का नाही हे संपूर्ण डिपेंड आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.